सो हाय डियर स्टुडंट्स, वेलकम टू इम्पल्स बॅच. मुलांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण मॅट्रायसिस हा लेसन कव्हर करणार आहे. पहा रे, मॅट्रायसिस हा लेसन 4 मार्क्ससाठी विचारला जातो MST CET एक्झामिनेशनमध्ये. टोटल 2 क्वेश्चन्स विचारले जातात 2-2 मार्क्सचे. तर मॅट्रायसिस या लेसनमधला जो काही कंटेंट आहे MST CET पॉइंट ऑफ व्ह्यू, सर्व गोष्टी आपण या लेक्चरमध्ये आजच्या एका लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. आपण प्रॉपर्टीज पाहणार आहे. हे पहा, मॅट्रायसिस असा लेसन आहे, बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू थोडासा वेगळ्या पद्धतीने शिकायला लागतो आणि एंट्रन्स एक्झामिनेशनमध्ये MST CET पॉइंट ऑफ व्ह्यू थोडासा वेगळा शिकायला लागतो. आता बोर्डमध्ये रिडक्शन मेथड वगैरे, परत इन्व्हर्स काढण्याची खूप लंबी मेथड आहे, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, रो ट्रान्सफॉर्मेशन, अशा गोष्टी बिलकुल पण इथे MST CET एक्झामिनेशनमध्ये लागणार नाहीयेत. ही पहिली गोष्ट तुम्ही इथे क्लिअर करून घ्या. तर पहा रे, मी तुम्हाला एक बेसिक स्ट्रक्चर सांगतो या लेक्चरचं, आजच्या लेक्चरचं, की या लेक्चरमध्ये काय काय असणार आहे. तर पहिली तर गोष्ट, इन्व्हर्स कसा फाइंड करायचा असतो इन्व्हर्जन मेथडनी, त्याचं थोडंसं डिस्कशन करणार आहे आपण. ओके, याच्यानंतर सर्वात जो महत्त्वाचा पॉईंट आहे, मॅट्रायसिसच्या काही प्रॉपर्टीज आहेत. ओके, तर सर्वच्या सर्व प्रॉपर्टीज मी इथे लिस्ट डाऊन करणार आहे. ओके, तुम्हाला समजून सांगणार आहे आणि त्याच्यानंतर फायनली आपण MCQs करणार आहे. टोटल 30 MCQचा काउंट आहे. पहा, आजच्या लेक्चरमध्ये मी 30 MCQs मी तुम्हाला इथे करून दाखवणार आहे. आणि पहा रे, मॅट्रायसिसचे MCQs जर का तुम्ही बोर्ड म्हणजे बोर्डच्या मेथडनी जर का सॉल्व्ह करत बसाल ना, भयानक असा टाइम लागणार आहे. अरे हे पण मी असं बिलकुल म्हणत नाही की मॅट्रायसिस हा डिफिकल्ट आहे, एकदम सोपा लेसन आहे, तुम्हालाही माहिती. पण बोर्ड मेथडनी जर का सॉल्व्ह कराल ना एंट्रन्स एक्झामिनेशनमध्ये, भयानक टाइम लागणार आहे. तर मी काय करतोय पहा, हा जो काही आज MCQचा असाइनमेंट आपण इथे घेतोय, 30 MCQचा असाइनमेंट, याची लिंक मी तुम्हाला इथे देतोय डिस्क्रिप्शनमध्ये. तर तो असाइनमेंट पहिले डाउनलोड करा आणि त्याला सॉल्व्ह करा. आणि तो असाइनमेंट सॉल्व्ह करतेवेळी जो कोणता तुम्हाला डाऊट असणार आहे, ओके, तर तो जो काही डाऊट आहे तुम्ही या इथे व्हिडिओमध्ये क्लिअर करा. तर इनफॅक्ट मी तर तुम्हाला असं सजेस्ट करेन यार, की हर एक क्वेश्चन तुम्ही इथेच पहा, ॲटलिस्ट आजचा तरी, मॅट्रायसिसचा तरी. ओके, कारण की मॅट्रायसिसमध्ये यार एंट्रन्स एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी थोडंसं वेगवेगळ्या डायरेक्शनने आपल्याला इथे क्वेश्चन्स करायचे असतात, बरोबर. सो मी रिक्वेस्ट करेन, पहा, जाऊ द्या असाइनमेंट. अरे सर्वच्या सर्व क्वेश्चन्स इथे लेक्चरमध्येच तुम्ही पहा. हवं तर फास्ट फॉरवर्ड करा, 1.5 1.75 वरती पहा. ओके, नाव सी डिस्कशन मी इथे स्टार्ट करतो. पहा, विथ इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. ओके, तर जी पहिली गोष्ट आहे महत्वाची इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्समध्ये, तर कोणत्या मॅट्रिक्सचा आपण इन्व्हर्स फाइंड करू शकतो हे आधी तुम्हाला क्लिअर पाहिजे. Say for example, if this matrix A be say 1 2 3 4 1 5 6 7 8, या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स आपण तेव्हाच फाइंड करू शकतो जेव्हा हा मॅट्रिक्स, ओके, हा नॉन सिंग्युलर असतो. नॉन सिंग्युलर म्हणजे काय, या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फाइंड करायचा. याचा ना डिटर्मिनंट फाइंड करायचं. तुम्हाला माहिती नाही याचा डिटर्मिनंट कसा असतो, हे पहा. पहिला नंबर यूज करायचा 1, क्लोज करा, 1 5 7 8 लिहा रे, 1 5 7 8. मी म्हटलं ठीक आहे. दुसरा नंबर यूज करा -2. त्याच्यानंतर काय रे, 4 5 6 8 4 5 6 8 अँड देन फायनली 3 यूज करा. ओके, जे काही बनतं ते लिहा, 4 1 6 7 4 1 6 7. हा डिटर्मिनंट फाइंड करा. रे हा डिटर्मिनंट मुलांना फाइंड करा. जो काही यायचा असेल येऊन जाईल. मे बी से फॉर एक्झाम्पल 40 आला. हे पहा, मी कॅल्क्युलेशन नाही केलं, मी जस्ट असं रॅन्डमली बोलतोय. हे पहा, हा जो डिटर्मिनंट आहे तो जर का अदर दॅन 0 येत असेल, म्हणजे 0 सोडून बाकी काही जरी येत असेल, काही जरी डिफरंट असा डिटर्मिनंट आला तर मग समजून घ्या की त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट करतो. त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट करतो. तुम्ही बोलाल इन्व्हर्स काय असतो सर? काही नसतं. हे पहा, आपला जो एक मॅट्रिक्स आहे A, आता या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स म्हणजे असा मॅट्रिक्स की त्याच्याने जर काय एला मी मल्टिप्लाय करीन तर येत असतो आयडेंटिटी मॅट्रिक्स. तर त्या अशा मॅट्रिक्सला म्हणायचं असतं इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स, बरोबर ना. एखाद्या नंबरचा इन्व्हर्स म्हणजे काय रे, 4चा इन्व्हर्स म्हणजे काय, 1/4 करा ना, मल्टिप्लिकेशन किती येतं, 1 येतं. आयडेंटिटी मॅट्रिक्स, मॅट्रिक्सच्या केसमध्ये 1 म्हणजेच आयडेंटिटी मॅट्रिक्स. यस, सो गाइस, हा पहिला पॉईंट क्लिअर आहे यार, की इन्व्हर्स एक्झिस्ट करण्यासाठी डिटर्मिनंट शुड नॉट बी इक्वल टू 0. मी म्हणलं ठीक आहे यार, चलो ओके. तर एखादा मॅट्रिक्सचा आपण जरा फाइंड करूया बरं इन्व्हर्स. पहा, लक्षात आलं. तर मी इथे लिहितोय, पहा, एक मॅट्रिक्स लिहितोय. फॉर एक्झाम्पल 2 1 4 1 2 3 6 1 5. मुलांना असा एक मी मॅट्रिक्स लिहिलाय आणि मी याला बोलतोय A, बरोबर. आता ना विषय काय माहिती का, या मॅट्रिक्सचा आपल्याला इन्व्हर्स फाइंड करायचा आहे. ओके, तर मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड करण्याचा प्रोसेस पहा. एक फॉर्म्युला असतो यार, A इन्व्हर्स, मॅट्रिक्सचा इन्व्हर्सचा फॉर्म्युला A इन्व्हर्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय मॉड A
इंटू ॲडजॉइंट ऑफ ए इंटू काय रे ॲडजॉइंट ऑफ ए. ए इनवर्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय मॉड ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. मॅट्रिक्सच्या इनवर्सचा तो फॉर्म्युला आहे. मी म्हटलं ठीक आहे मॉड ए काढायला लागतं. मॉड ए म्हणजे याचा डिटर्मिनंट काढायला लागतं. चलो काढा बरं. याचा डिटर्मिनंट काय रे मुलांना, पहिला 2 यूज करायचा ठरला ना, क्लोज करा. हे असं ना, बरोबर ना, लिहू इथे 2 3 1 5 देन -1 हा -1 देन 1 3 6 5 1 3 6 5 अँड देन फायनली 4 यूज करतोय पहा. मी इथे 4 यूज करतोय, क्लोज करतोय पहा 1 2 6 1. ओके 1 2 6 1. ओके तर मग पहा यार काय हे पहा हा 10 बनतो. 10 मायनस ऑफ 3 इज 7 7 इंटू 2 इज 14. ओके देन 5 मायनस ऑफ 18 5 minus of 5 minus of 18 is minus of 13 minus is plus 13. बरोबर पारे पुढे हा काय विषय. 1 minus of 12 is minus of 11 into 4 कराल. ओके is minus of 44. येस स्टुडंट्स minus of 44 बनतोय तो. बघा बरं हे काय बनतं, हे 27 बनतं बरोबर ना. 27 प्लस 3 30 minus of 14 minus of 17. सो गाइस डिटर्मिनंट जो आहे ना रे मुलांना तो बनतोय -17. पारे डिटर्मिनंट किती बनतोय -17. मग मी एक काम करतोय लिहून टाकतो 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट बनलाय -17. आता राहतो विषय ॲडजॉइंटचा. पहा ही गोष्ट मी इथे जरा रब करतो. ओके आता हा जो ॲडजॉइंटचा प्रश्न आहे ना, हाच ॲडजॉइंट ना मुलांना इतकं फास्ट नाही काढता येत. ओके बघा काय बस ना तुम्ही ॲडजॉइंट बोर्ड एक्झाममध्ये जसं लिहिता अख्खं पान भरून नाही का, इतकं नका लिहू काय, थोडंसं लाईक इमॅजिनेशन फास्ट ठेवा. काय असतं मी तुम्हाला सांगतो पहा. ॲडजॉइंट कसा करायचा तर पहा इथे एक ॲडजॉइंट ऑफ ए म्हणजे तिथे एक मॅट्रिक्स लिहायचं आपल्याला. इथे ना एक मॅट्रिक्स लिहितोय आपण, इथे एक मॅट्रिक्स लिहितोय. ओके तर बघा याचा जो कोफॅक्टर असतो तो तिथेच लिहायचा असतो, याच प्लेसवरती तिकडे लिहायचा असतो. आता कोफॅक्टर म्हणजे काय, याचा कोफॅक्टर म्हणजे हे क्लोज करा काय रे 10 minus of 3 7 ना, लिहा इथे 7 लिहा. ओके त्याच्यानंतर याचा कोफॅक्टर लिहा रे तुम्ही, याचा कोफॅक्टर पण तिथेच लिहायचं असतं. हे बघा काय क्लोज करतोय मी इथे काय राहतं हे पहा. हा असं जर का क्लोज केला हा आणि हा जर का मी क्लोज केला बरोबर तर काय राहणार आहे पहा ना तुम्ही. 5 into 2 is 10 minus of 24. ओके इज -14. लिहितो इथे -14 या डन. त्याच्यानंतर याचा जो कोफॅक्टर असतो तो पण तिथेच लिहायचा असतो. अरे याचा कोफॅक्टर पण याला क्लोज करा काय बनतं 4 minus of 1 is 3 ना, लिहितो मग मी इथे 3. बघा काय तुम्ही म्हणणार हे मायनर काढलंय, नाही हे 1 1चं पोझिशन आहे तुम्हाला माहिती ना. मायनर ऑफ 1 1 आणि कोफॅक्टर ऑफ 1 1 सेम असतं, हे इव्हन असतं ना रे. 1 समजतं ना, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 1 1 + 1 is 2. इव्हन असेल तर मायनर आणि कोफॅक्टर सेम असतात. 2 2 2 + 2 is 4. इव्हन असेल तर सेम असतं. 3 3 थर्ड रो थर्ड कॉलम 3 3 सेम आहे रे. इव्हन आहे म्हणजे यार मायनर आणि कोफॅक्टर सेम आहे. ओके लिहिलं मी तिथे. याच्यानंतर नीट लक्ष द्या काय बोलतोय. याचा आता कोणताही सिक्वेन्स नाही करा, काही फरक नाही पडत. याचा कोफॅक्टर काढा. कोफॅक्टर म्हणजे काय, हे याचा रो आणि याचा कॉलम क्लोज करा. हे असं काय बनतं रे 5 into 1 is 5 minus of 4 5 minus of 4 is 1 ना, बरोबर ना. 1 ना 1 हे पहा सेकंड रो फर्स्ट कॉलम 2 + 1 is odd 3 that is odd. पहा सेकंड रो फर्स्ट कॉलम बरोबर ना. 2 1 3 ऑड आहे. ऑड असेल तर मायनरचा उलटा करायचा असतो कोफॅक्टर, म्हणजे अपोजिट डायरेक्शन मध्ये. काय बनला होता याचा मायनर, काय बनला होता 1 बनला होता, पण लिहायचा किती -1. पण ना तो इथे लिहायचा. अरे तो कुठे लिहायचा, तिकडे लिहायचा. पहा नीट काय सांगतोय. याचा कोफॅक्टर इथे लिहायचा, याचा कोफॅक्टर इथे लिहायचा. ओके याचा कोफॅक्टर इथे लिहायचा, याचा कोफॅक्टर इथे लिहायचा, याचा कोफॅक्टर इथे लिहायचा, याचा कोफॅक्टर इथे लिहायचा. इतकं सिंपल आहे. याचा कोफॅक्टर इथेच, याचा कोफॅक्टर इथेच, याचा कोफॅक्टर इथेच लिहायचा, काही लोड नाही. याचा कोफॅक्टर इकडे लिहायचा, याचा कोफॅक्टर इकडे लिहायचा, याचा कोफॅक्टर इकडे, याचा कोफॅक्टर इकडे, याचा कोफॅक्टर इकडे, याचा कोफॅक्टर इकडे. बस सिंपल. समजलं. हे पहा रे हे का गरजेचं आहे माहिती का, कारण की बऱ्याच वेळी असं विचारलेलं असतं एंट्रन्समध्ये की हा जो काही मॅट्रिक्स आहे या मॅट्रिक्सचा जो इन्व्हर्स आहे, मग त्या इन्व्हर्स मध्ये ओके 2 3च्या पोझिशनवरती कोण प्रेझेंट आहे. हे बघा 2 3चा पोझिशन म्हणजे काय, सेकंड रो थर्ड कॉलम. या इन्व्हर्स मॅट्रिक्स मध्ये 2 3च्या पोझिशन मध्ये या पोझिशन मध्ये कोण प्रेझेंट आहे.
मग मी काय करेन माहिती का, मला तर माहिती आहे त्या पोझिशनवरती कोण, हे पहा याचा कोफॅक्टर इथे लिहायचा आहे बरोबर ना, आणि याचा कोफॅक्टर इथे लिहायचा आहे. मग तुम्हाला जर इथल्या पोझिशनवरचं फाइंड करायचं ना तिथे काय आहे, तर मी काय करेन, याचं कोफॅक्टर फाइंड करेन. क्लोज करतोय 3 into 2 6, 1 into 4 6 minus 4 is 2. बघतोय काय रे बाबा, सेकंड रो थर्ड कॉलम 2 3 बरोबर, 5 बनला. 5 इज ऑड असेल तर रिव्हर्स करायचं असतं. कशाचा रिव्हर्स ठरला होता बघा जरा, परत विसरलो मी. ओके 6 minus 4 2 ना, 2 चा रिव्हर्स इज -2. लिहून टाका -2. आन्सर लगेच -2 नका लिहू, कारण की 1/-17 आतमध्ये जाऊन डिवाइड होणार आहे ना, मल्टिप्लाय होणार आहे ना. मग ऍक्च्युअल मध्ये या पोझिशनवरती कोण आहे माहिती का, -+2 / 17 आहे असं सांगायचं मला इथं. बघा काय सांगा बरं, या इन्व्हर्स मॅट्रिक्स मध्ये हा जो काही इन्व्हर्स फाइंड करतोय या पोझिशनवरती कोण आहे यार, सिंपल आहे यार. त्या पोझिशनवरती कोण आहे हे पहा, या पोझिशनवरती याचा कोफॅक्टर असतो आणि या पोझिशनवरती याचा कोफॅक्टर असतो, किंवा याचा कोफॅक्टर इथे लिहायचा असतो आणि याचा कोफॅक्टर इथे लिहायचा असतो. मग इथे काय आहे असं विचारतात ना, म्हणजे याचा कोफॅक्टर आहे. करा क्लोज करा त्याला, काय बनतं हे 1 into 1 1 -12 1 -12 इज -11. बट याचा कोफॅक्टर करताय ना तुम्ही बाबा, काय रे फर्स्ट रो थर्ड कॉलम 1 3 4 इव्हन असेल तर सेम ठेवायचं बस बरोबर. 1 -12 दॅट इज -11 लिहा इथे -11. सो या पोझिशनवरती काय रे, या मॅट्रिक्सच्या इन्व्हर्स मॅट्रिक्स मध्ये या पोझिशनवरती काय आहे तर 11 / 17 आहे. ओके, हे असं तुम्हाला इथे क्लिअर असलं पाहिजे. हे बरं, बाकी पोझिशन पण असंच काढा बरं. ओके, हे सर्व पोझिशन मला असं वाटतं तुम्ही डेफिनेटली काढू शकता. मग काय ते सर्व काही लिहिण्याची गरज नसते, प्रत्येकांचे कोफॅक्टर, मग मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर बरोबर ना. मग त्याच्यानंतर मग हा इन्व्हर्स मॅट्रिक्स असं बिलकुल करण्याची गरज नाही यार. तर समजलं का काय सांगितलं मुलांना मी तुम्हाला इथे. ओके पहा, आता थोडंसं इम्पॉर्टंट पॉईंट आता हे प्रॉपर्टीज आहेत पहा. ओके, मॅट्रिसेसच्या प्रॉपर्टीज काय पहा. नंबर 1, मॅट्रिक्सचा इन्व्हर्स, त्याचा परत एकदा इन्व्हर्स, हा तोच मॅट्रिक्स बनत असतो, तोच मॅट्रिक्स बनतो आहे. देन मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज आणि त्या ट्रान्सपोजचा इन्व्हर्स बरोबर. सो ट्रान्सपोज केला काय आणि त्याच्यानंतर इन्व्हर्स केला काय, किंवा इन्व्हर्स केला काय आणि त्याच्यानंतर ट्रान्सपोज केला काय, एकच. ओके, देन ABCचा इन्व्हर्स म्हणजे पहिले सीचा इन्व्हर्स इंटू बीचा इन्व्हर्स इंटू एचा इन्व्हर्स, किंवा एबीचा इन्व्हर्स म्हणजे पहिले बीचा इन्व्हर्स आणि त्याच्यानंतर मग ह्या एचा इन्व्हर्स. हे बघा, हे प्रॉपर्टीज तुम्हाला लिस्ट डाऊन करायचे, सर्वच्या सर्व प्रॉपर्टीज पाठ पाहिजेत. A इंटू बी, हे पहा मॅट्रिक्स A मॅट्रिक्स B दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याचा डिटर्मिनंट म्हणजेच एचा डिटर्मिनंट इंटू बीचा डिटर्मिनंट करायचा आहे. ठीक आहे चलो. ए इन्व्हर्सचा जो डिटर्मिनंट असतो, म्हणजे समजा एक मॅट्रिक्स आहे A, त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढा, निघाला काहीतरी मॅट्रिक्स. मग त्या मॅट्रिक्सचा ज्यावेळेस तुम्ही डिटर्मिनंट काढता, मग त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट हा 1 / एचा डिटर्मिनंट एवढा असतो. ठीक आहे चलो. पहा बरं इथे काय म्हणतात, C इज इक्वल टू K इंटू A. समजा एक मॅट्रिक्स आहे C, तो आहे 2 टाइम्स. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 असं काहीतरी आहे यार. ओके, C इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ दिस मॅट्रिक्स बरोबर. मला ठीक आहे. समजा या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट हा 4 आहे, जस्ट समजा म्हणतो, ऍक्च्युअली 0 आहे बहुतेक तो, पण तरी समजा म्हणतो की 4 आहे. ओके, या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट मुलांना 4 आहे. ओके, या मॅट्रिक्सचा. तर मग या मॅट्रिक्सचा जो डिटर्मिनंट असतो ना, तो किती असतो माहिती का, हे जे 2 आहे ना, 2 मल्टिप्लाय 2 नी केलं ना, 2 रेज टू पॉवर किती रोज आणि किती कॉलम, ऑर्डर बघायची असते ऍक्च्युअली. ओके, किती 3/3 आहे ना, तो 3/3 आहे ना, म्हणजे 3 रोज 3 कॉलम म्हणजे 3 आहे ना. सो 2 रेज टू पॉवर 3 करायचा इंटू 4 करायचा. ओके, नीट पहा, या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट हा 4 आहे. मी म्हणलं ठीक आहे, तर मग 2 इंटू हा जो मॅट्रिक्स आहे, जो काही बनेल मॅट्रिक्स नाही का, हे 2 आतमध्ये गेल्यानंतर 2 इंटू 2 इंटू 2 4 6 8 10 12 बनेल ना काहीतरी मॅट्रिक्स. मग त्या मॅट्रिक्सचा जो डिटर्मिनंट आहे तो ना हा इतका आहे. काय करायचं असतं माहिती का, हे 4 ला 4 लिहायचा, हा जो आहे ना हे कॉन्स्टंट ज्याच्याने मल्टिप्लाय केलाय, तो कॉन्स्टंट रेज टू पॉवर इथले नंबर ऑफ रोज पाहिजे किंवा नंबर ऑफ कॉलम्स पाहिजे, काही पहा दोन्ही सेमच आहेत बरोबर स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये. तर हे असं असणार आहे. सो इफ C इज इक्वल टू K टाइम्स A, देन Cचा डिटर्मिनंट म्हणजेच याचा डिटर्मिनंट हा K रेज टू पॉवर N करायचा असतो इंटू एचा डिटर्मिनंट. ओके फाईन. पहा रे,
अरे हे सर्वात इम्पॉर्टंट आहे रे. बाकी काही माहिती असेल नाही माहित नाही मला यार, बट हा तुम्हाला माहिती असला पाहिजे. ओके, सर्वात महत्वाचा हा प्रॉपर्टी आहे पहा मॅट्रिक्सचा, सर्वात महत्वाचा प्रॉपर्टी हा. ओके, ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इज मॉड ए इंटू आय. कारण की हा टेक्स्टबुक मधला प्रॉपर्टी आहे, सो जास्तीत जास्त वेळेस याच्यावरतीच क्वेश्चन येत असतात. नीट बघा काय म्हणतोय मी. तुम्हाला तर माहिती ए इनवर्स काय असतो, 1 डिवाइड बाय मॉड ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए असं असतं की नाही रे. हे ए इनवर्सचा फॉर्म्युला आहे की नाही. मी काय म्हणतो, दोन्ही साईडला जरा ए आणि ए नी मल्टिप्लाय करा. चला, दोन्ही साईडला ना मुलांनो ए आणि ए नी मल्टिप्लाय करा. मग मी म्हणतो ए इंटू ए इनवर्स हा तर आय बनतो. समजतं का? ए इंटू ए इनवर्स हा आय बनतो. अरे बरोबर. सो आय हा मॉड ए तिकडे जाऊन मल्टिप्लाय होतो समजा, इट शुड बी इक्वल टू काय रे, इथे काय राहणार, ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए ना, ए इंटू ऍडजॉइंट ऑफ एच राहणार ना. समजलं? तेच समजतात. ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इज मॉड ए इंटू आय, मॉड ए इंटू आय. ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इज मॉड ए इंटू आय. मी परत सांगतो मुलांना, ही सर्वात महत्वाची प्रॉपर्टी आहे सर्वात जास्त वेळेस. ओके, एक्झामिनेशनमध्ये जर का कोणती प्रॉपर्टी येत असेल, कोणत्या प्रॉपर्टीवरती क्वेश्चन येत असतील तर याच प्रॉपर्टीवरती क्वेश्चन येतात. कारण की हे जर का तुम्ही बाकी प्रॉपर्टीज पाहणार आहे, हे ॲज सच असं टेक्स्टबुकमध्ये नाही येत. ओके, बट स्टील आपण इथे लक्षात ठेवण्याचा ट्राय करतोय. लक्षात ठेवा हे फक्त. ओके, पण मी रेकमेंड करेन की आत्तापर्यंत जे सांगितलं मी तुम्हाला हे पाठ असलं पाहिजे पहिली गोष्ट. ओके, आता याच्यानंतर या काही प्रॉपर्टीज आहेत हे थोडंसं लाईक टेक्स्टबुकच्या बाहेर जातं, बट स्टील MST CET साठी मला असं वाटतं की तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, काही लोड नाही. ओके, नाउ सी गाईज, नेक्स्ट प्रॉपर्टी काय म्हणता रे इथे. ऍडजॉइंट ऑफ ए चा डिटर्मिनंट जो असतो, डिटर्मिनंट दॅट इज इक्वल टू ए चा डिटर्मिनंट रेज टू पॉवर n-1 करायचा. n इज अ ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. 3/3 असेल तर 3-1 दॅट इज 2 होतो. मॉड ए चा स्क्वेअर बनतो तो. म्हणजे ठीक आहे. ऍडजॉइंट ऑफ ए काय ऍडजॉइंट ऑफ ए इज मॉड ए रेज टू पॉवर n-2 इंटू मॅट्रिक्स ए असं करायचं असतं. देन ऍडजॉइंट ऑफ ए जो मॅट्रिक्स तुम्ही काढला त्याचा मॉड हा मॉड ए रेज टू पॉवर n-1 रेज टू पॉवर 2 करायचं असतं. आणि हे तर माहितीच आहे यार तुम्हाला, जर का समजा मॉड ए हा 0 असेल म्हणजे मॅट्रिक्स सिंग्युलर असेल तर ए इनवर्स डज नॉट एक्झिस्टच नाही होत. इनवर्स तर मॅट्रिक्सचा इनवर्स मुलांना एक्झिस्टच नाही होणार. तर पहा यार, हे सर्व प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती असल्या पाहिजे मुलांना. सो आतापर्यंत जे काही मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं आहे मॅट्रिसेसमध्ये, या नॉलेजवरती डेफिनेटली आता आपण इथे इच अँड एव्हरी MCQ सॉल्व्ह करू शकतो. पण कसं आहे माहिती का, MCQ मध्ये थोडेसे आणखीन वेगळे कॉन्सेप्ट पण आपल्याला इथे यूज करायचे. ओके, तर पहा आता मेन तर खरं असं आहे, पहा मॅट्रिसेस या लेसनमध्ये MCQ करतेवेळी थोड्याशा जास्त गोष्टी शिकाल. ओके, आतापर्यंत जे थेरोटिकल कंटेंट आपण पाहिला त्याच्यामध्ये ठीक आहे थोड्या गोष्टी शिकल्या आपण, बट ऍक्च्युअल शिकणार तुम्ही आता इथे MCQ मध्ये शिकणार. ओके, हे मॅट्रिसेस लेसनमध्ये असं आहे. पारे ते म्हणता इफ मॅट्रिक्स ए काहीतरी आहे म्हणे. ओके, देन ते म्हणता ए इनवर्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय के इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. हे असं ते सांगतात यार. समजलं तुम्हाला, ए मॅट्रिक्स दिलाय मग ते म्हणतात ए इनवर्स हा 1 बाय के इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. पण आपल्याला तर माहिती ना रे, ए इनवर्स म्हणजे 1 डिवाइड बाय मॉड ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए असतं की नाही. अरे मग कम्पेअर करा, तुम्हाला असं समजेल की के म्हणजेच मॉड ए. म्हणजे हा जो मॅट्रिक्स दिला ना याचा डिटर्मिनंट जर का तुम्ही कराल, अरे या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट जर का तुम्ही कराल तोच केचा व्हॅल्यू असणार आहे. सो मला असं वाटतं हा क्वेश्चन तुम्हाला नक्कीच आला पाहिजे. बस याचा डिटर्मिनंट करा, केचा व्हॅल्यू फाइंड करा. ओके, जातोय पहा पुढे. नेक्स्ट काय विषय पहा, इफ ए इज अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3. मी म्हणलं ठीक आहे, ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. नीट बघा काय, ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, बरोबर ना. ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, अरे प्रॉपर्टी होती बहुतेक ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. नीट बघा ही प्रॉपर्टी होती काय ती, ए इनवर्स इज इक्वल टू 1 बाय मॉड ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. अशीच होती ना प्रॉपर्टी. मग मी इथे ए नी मल्टिप्लाय केला, इथे पण ए नी मल्टिप्लाय केला. सो गाइज ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू दिस आय, मॉड ए इंटू आय ना. सो गाइज ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इज मॉड ए इंटू आय. म्हणजे तुम्हाला हे समजलं पाहिजे की मॉड ए जो आहे ना, मॉड ए हा 10 आहे. अरे मॉड ए किती आहे मुलांनो, 10 आहे, 10. मग तुमचा आता डाऊट असा आहे की यार ऍडजॉइंट ऑफ एचा मॉड किती. हे बघा प्रॉपर्टी बघा बरं जरा, काय प्रॉपर्टी आहे. ऍडजॉइंट ऑफ एचा मॉड किती आहे, मॉड ए रेज टू n-1. पहा ऍडजॉइंट ऑफ एचा मॉड किती, मॉड ए ओके रेज टू n-1.
ऑर्डर काय 3 आहे, म्हणजे 3 - 1 अँड दॅट इज इक्वल टू 10चा स्क्वेअर, म्हणजे काय असणार रे 100 असणार. पहा किती असणार मुलांना 100. दॅट इज ऑप्शन नंबर बी हा आपला इथे आन्सर असणार आहे मुलांना. ओके, नाउ सी नेक्स्ट काय म्हणता पहा. सम ऑफ 3 नंबर्स इज 21 आहे. घ्या रे, पहिला नंबर x, दुसरा नंबर y, तिसरा नंबर z, या 3 नंबरचा सम 21 आहे. मी म्हणलं ठीक आहे चलो. ओके, 3 टाइम्स फर्स्ट नंबर. ओके, ॲडेड टू सम ऑफ सेकंड अँड थर्ड. ओके, सम ऑफ सेकंड अँड थर्ड. हे पहा, सम ऑफ सेकंड अँड थर्ड मध्ये 3 टाइम्स फर्स्ट नंबर ॲड केल्यानंतर आन्सर येतो 46 मध्ये. मी म्हणलं ठीक आहे चलो. ओके, ट्वाइस द थर्ड नंबर, ट्वाइस द थर्ड नंबर ॲडेड टू फर्स्ट. ओके, ट्वाइस द थर्ड नंबर ॲडेड टू फर्स्ट. ओके, ट्वाइस द थर्ड नंबर ॲडेड टू फर्स्ट, म्हणजे वायचा विषयच नाही इथे, 0 आहे. इट गिव्स अस 23. एस्टिमेट दी नंबर बायझिंग मॅट्रायसेस. आता नंबर बायझिंग मॅट्रायसेस केलं की कसं केलं, काही रिलेशन नाही, बस नंबर फाइंड करा. मी काय म्हणतोय, हे 3 इक्वेशन तुम्ही काढले ना, या तिघांना सॅटिस्फाय करणारा इथे कोण आहे तो शोधा. पहा, तिघांचं ॲडिशन 20 पाहिजे. तिघांचं ॲडिशन आहे का इथे 20 आहे, इथे आहे का 20, इथे नाही आहे रे बाबा. 20 ॲडिशन आहे का इथे, नाही आहे. 20 अरे इथे पण नाही आहे. ऑप्शन नंबर 1 गाईस, बरोबर ना. ॲडिशन पण 20 पाहिजे. मग त्याच्यानंतर हे पण करून पहा, याला पण सॅटिस्फाय करेल हा ऑप्शन. इव्हन हा ऑप्शन याला पण सॅटिस्फाय करणार आहे, 100% करणार आहे. ओके, सो सी नेक्स्ट काय म्हणताय. 2x2 मॅट्रिक्स आहे ना. मी म्हणलं ठीक आहे. ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए काय रे, ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए किती येतो इथे, 10 जर का कॉमन केलं तर 1001 ना, म्हणजे ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए काय रे 10 इंटू आय ना. अबे ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए तर मॉड ए इंटू आय असतो, ती प्रॉपर्टी महत्वाची प्रॉपर्टी वाली. म्हणजे मॉडेचा व्हॅल्यू तर 10 येतो ना. मॉडेचा व्हॅल्यू किती येतो मुलांना, 10 येतो. सो डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 10 गाईज. असे नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5 काय म्हणताय पहा. मॅट्रिक्स ए दिलाय, आय पण दिलाय. ठीक आहे, ए इन्व्हर्सचा व्हॅल्यू असा काहीतरी दिलाय. म्हटलं ठीक आहे चलो. मग ते म्हणतात फाइंड द व्हॅल्यू ऑफ सी अँड डी. सी आणि डी ची मुलांना इथे व्हॅल्यू फाइंड करायची. बघा काय 1/6, 1/6. ओके, हे पहा ए इन्व्हर्स आहे बरं. सो गाईज ए इन्व्हर्स इज 1/6. मी म्हणलं ठीक आहे. हे ए स्क्वेअर आहे ना, ए स्क्वेअर म्हणजे ए इंटू ए ना. एक काम करतो ना, ए इंटू ए करून घेऊया आधी. ए काय रे 1 0 0 0 1 1 0 -2 4. ओके, देन 1 0 0 0 1 1 0 -2 4. यस स्टुडंट्स, करा रे. ए इंटू ए करा बरं तुम्ही. फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम 1 0 0 1. देन हे 0 0 0 0. देन 0 0 0 या 0. ओके, देन सेकंड रो फर्स्ट कॉलम 0 0 0 डन. देन सेकंड रो सेकंड कॉलम 0 0 1 -2 0 1 -2 -1. देन सेकंड रो थर्ड कॉलम 0 1 4 5. देन थर्ड रो फर्स्ट कॉलम 0 0 0 डन. 0 -2 -8 -10. Then 0 -2 16 -2 + 16 is 14. ओके सर, ए स्क्वेअर बनला ना हा मॅट्रिक्स मुलांना. ए स्क्वेअर बनला आपला नाही का. एक काम करतोय मी, ए स्क्वेअरच्या जागी तिथे लिहितोय जो आत्ता मॅट्रिक्स काढला ना आपण ए स्क्वेअर, तो इथे लिहू का पहा. काय रे ए स्क्वेअर काय आहे 1 0 0 1 0 0 देन 0 -1 5 देन 0 -10 अँड देन 14. ओके, तर हा आहे मुलांना ए स्क्वेअर. त्याच्या पुढे काय रे प्लस सी इंटू ए. प्लस सी इंटू ए म्हणजे एला ना सीनी मल्टिप्लाय करायचं. पहा सी 0 0 देन 0 सी सी देन 0 -2c 4c. ओके, आता त्याच्या पुढे काय प्लस डी इंटू आय करायचं. तुम्हाला समजतं का, डी इंटू आय केलं तर इथे डी 0 0 0 डी 0 0 0 डी हा असा विषय इथे बनणार आहे. ओके, तर मुलांना हे जे काही येत आहे ना रे, हे हा जो काही येतोय हा ए इन्व्हर्स आहे असं ते क्लेम करतात. मी म्हणलं ठीक आहे यार असेल. मी जर असं लिहू शकतो का पहा बरं, 1/6 ब्रॅकेट. ओके, करा बरं तिघांचं ॲडिशन 1 + c + d 1 + c + d मान्य. त्याच्या पुढे 0 + 0 + 0 अरे 0 देन 0 + 0 + 0 अरे 0. बरोबर आहे. मी म्हणलं ठीक आहे 0 + 0 + अरे हा पण 0 इथे. ओके, -1 + c + d म्हणजे -1 + c + d अँड देन 5 + c + 0 5 + c. बरोबर. यानंतर पहा 0 + 0 + 0 0 -10 + -2c + 0 -10 -2c. तर -10
-10 -10 -2c and then 14 plus 4c plus d. बाबा 14 plus 4c plus d. जरा मोठा होतोय बरं हा क्वेश्चन जो आहे ना थोडासा मोठा होतोय, नक्कीच होतोय. तर हे असं आलेलं आहे यार. आता काय विषय, ओके. आता समजा जर का तुम्ही असा विचार करत असाल ना, आता ए इनवर्स फाइंड करू यार. बघा मी काय म्हणतोय, तुमचा जर का असा विचार असेल मुलांना की आता ए इनवर्स आपण फाइंड करू यार, ओके. ए इनवर्स येईल काहीतरी, मग हा पण ए इनवर्स आहे, तो पण ए इनवर्स आहे, मग हे कम्पेअर करा. अब ए इनवर्स फाइंड करायला पण खूप टाइम लागतो अरे, नको करायला इतकं. मग तुम्ही म्हणणार ए इनवर्स जर का फाइंड नसेल करायचं तर मग काय करायचं आता, समजतं काय म्हणतोय मी. पण ए इनवर्स फाइंड करून कसं फाइंड करायचं समजतं ना तुम्हाला. ए इनवर्स जर का काढला काहीतरी येईल, मग हा आणि तो सेम म्हणायचा आणि मग कम्पेअर करायचं आणि बघायचं सी आणि डीच्या व्हॅल्यू काय आहेत. बघा काय करायचं आता, ओके. मला समजलं की हे ए इनवर्स आहे, ओके. दॅट मीन्स 1 डिवाइड बाय 6, 1 डिवाइड बाय 6च होणार तो, येस. ब्रॅकेट हे हा जो काही मॅट्रिक्स आहे अरे 1 प्लस सी प्लस डी, ओके. देन 0 देन 0, ओके. देन 0 देन -1 प्लस सी प्लस डी, then 5 plus c, okay. Then 0, then -10 -2c and then 14 plus 4c plus d, 14 plus 4c plus d. हा जो काही मॅट्रिक्स आहे इंटू हा जो काही मॅट्रिक्स आहे इंटू तो मॅट्रिक्स ए 1 0 0 0 1 1 0 -2 4. या दोघांचा मल्टिप्लिकेशन हा आयडेंटिटी मॅट्रिक्स बनला पाहिजे, कारण की हा ए इनवर्स आहे ना रे. मग मॅट्रिक्स आणि त्याचा इनवर्स त्यांचा प्रोडक्ट हा आयडेंटिटी मॅट्रिक्स बनला पाहिजे की नाही, इतकं व्हेरीफाय करा फक्त. हे पहा रे, हे इंटू हे करा बरं मल्टिप्लिकेशन, काय बनतं 1 प्लस सी प्लस डी ना, 0 प्लस 0, सिम्पल यार. सो ह्या मल्टिप्लिकेशन मध्ये या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर बरोबर लिहिणार काय माहिती का तुम्ही, इथे 1 प्लस सी प्लस डी असं लिहिणार आहेत. इथे काहीतरी इथे काहीतरी इथे काहीतरी इथे काहीतरी इथे काहीतरी असं लिहिणार आहेत तुम्ही इथे असं. आता मला काय सांगायचं माहिती का, इथे ना ऍडिशन 6 बनला पाहिजे, 6. कारण की ऍडिशन 6 बनलं तर 6/6 तो बनतो 1 आणि हा 1च पाहिजे, या पोझिशनवरती 1च पाहिजे आपल्याला तिथे. मग मला काय सांगायचं पहा, सी प्लस हे पहा ओव्हरऑल ऍडिशन 6 बनला पाहिजे, म्हणजे सी प्लस डीचं ऍडिशन 5 बनला पाहिजे. बरं दोघांचं ऍडिशन 5 बनतो का, नाही. दोघांचं ऍडिशन 5 बनतो का, नाही. दोघांचं ऍडिशन 5 बनतो का, नाही. इथेच बनतो, म्हणून ऑप्शन नंबर बी. म्हणून ऑप्शन नंबर बी हा आपला इथे आन्सर आहे, ओके. जातोय पुढे, काय विषय. हे पहा ए मॅट्रिक्स दिलाय, आता ते म्हणतं याचा व्हॅल्यू फाइंड करा म्हणे. मी म्हणलं ठीक आहे यार. हे पहा ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए माहिती आपल्याला, मॉड ए इंटू आय असतो. इंटू हा ए इनवर्स राहायचं यार, इंटू हे ए तर राहायचं. आता मी काय म्हणतो, ए इंटू ए इनवर्स असतो, म्हणजे 1 नी कशाला पण मल्टिप्लाय करा तोच राहतो. म्हणजे ए इनवर्स इंटू ए इज अगेन आय. अरे म्हणजे हे मॉड एच बनणार आहे, मॉड ए इंटू आय बनणार आहे. हे समजतं का तुम्हाला, मॉड ए इंटू आय बनणार आहे. म्हणजे हे जे आहे ना, हे याचा जो आन्सर आहे दॅट इज मॉड ए इंटू आय बनणार. आता तुम्हाला तर माहिती यार, आय म्हणजे 1 0 0 0 1 0 0 0 1, बस इथे मॉड ए लिहायचं तुम्हाला, सिम्पल. म्हणजे याचा आन्सर हे असं बनणार आहे. पारे याचा डिटर्मिनंट तुम्ही करून पहा, त्याचा डिटर्मिनंट तुम्ही करून पहा. त्याचा डिटर्मिनंट आय गेस 6 येतोय बरं. त्याचा डिटर्मिनंट ना मुलांना 6 येतोय, 6 टाका यार इथे, 6 टाका. 6 × 1 is 6, 6 0 0 0 6 0 0 0 6 आन्सर असं पाहिजे आपला. आहे का असं कोणता, हा आहे ना पहा 6 0 0 0, हे पहा मल्टिप्लिकेशन 6 0 0 0 6 आहे ना. सो गाइस ऑप्शन नंबर ए आपला इथे आन्सर आला पाहिजे या क्वेश्चनचा, ओके. जाऊ पुढे. तर पहा काय रे आता हा क्वेश्चन काय आहे, या मॅट्रिक्सचा इनवर्स कोणता आहे म्हणे. हे पहा या मॅट्रिक्सचा इनवर्स कोणता आहे असं आपल्याला ते विचारतात. आता याचे खूप सारे वेज आहेत यार, ओके. पहिलं एक काम करा, तुम्हाला हे माहिती ना ए इनवर्स म्हणजे काय, 1 डिवाइड बाय मॉड ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. समजतं का, बरोबर. मी काय म्हणतो पहिलं मॉड ए काढा, मॉड ए काढा, ओके. मॉड ए काढा. आता पहा 0 इंटू एनिथिंग या 0 इंटू समजता ना, हे काही करा 0 राहतो, -1 इंटू काय रे 1 3 1 3 3 1, ओके. देन 2 इंटू प्लस 2 इंटू 1 2 3 1 1 2 3 1, बरोबर ना. 0 इंटू एनिथिंग 0 यार. पारे 1 minus of 9 is minus of 8, minus is plus 8 डन. हे पारे 1 minus of 6 -5, बरोबर. -5 इंटू 2 कराल -10 बनतो यार, म्हणजे हे -2 बनतं. किती बनतं, -2 बनतं. म्हणजे ए इनवर्स काय बनतो माहिती का मुलांना, 1 डिवाइड बाय -2.
आणि इथे एक काहीतरी येणार आहे, इथे एक डिटर्मिनंट सॉरी इथे एक मॅट्रिक्स येणार आहे. मी म्हणतो ठीक आहे येईल, हा इन्व्हर्स आहे बरं. मला इतकाच डाऊट आहे आता तो जो काही येईल तिथे कसं शोधायचं आता की काय येईल. काही नाही, खूप सोपं आहे. कोणताही एक एलिमेंट फाइंड करा. इथला मुलांना कोणताही एक एलिमेंट फाइंड करा. तो येणार कोणता फाइंड करा हे पहा. कोणताही तुमची मर्जी आहे, कोणताही फाइंड करा. पण जरा आधी बघून घेतो व्यवस्थित. इथे -6 आहे, इथे 3 आहे, इथे 2 हाफ इंटू 2 करा 1 बनतं. ओके. आणि इथे 3 बनतं. यार इथे पण 3 आहे, इथे पण 3 आहे. समजतं हे मल्टिप्लाय केलं की 3 बनतं ना. म्हणजे हा एलिमेंट नको फाइंड करायला. कारण की समजा तिथे एलिमेंट जर का 3 आला तर मला तर कन्फ्युजन आहे यार, 3 तर 2 ठिकाणी म्हणजे दोघांमधलं काही असू शकतं. नको, वेगळा असेल असा एलिमेंट शोधा, असा प्लेस शोधा की तिथे 4ही ऑप्शनचे अलग अलग आन्सर्स आहेत. ओके. पहिला पहा बरं, 1/2 1/2 नको घ्यायला हा आपण, बरोबर. चलो हा घेऊ का जरा. इथे 1/2 आहे, इथे -1 आहे, इथे 3/2 आहे, आणि इथे पण अरे बाबा 1 इंटू हाफ इज 1/2 अगेन. अरे तोच तर येतोय. मग असा शोधा मुलांना जागा की जो अलग अलग असणार आहे, बरोबर. आता जरा थोडंसं नीट बघूया आता आहे का असा कोणता. मला वाटतं होते हा आहे 5/2 1/2 3/2 -1/2 आहेत की नाही, सर्व वेगवेगळे आहेत की नाही, बरोबर ना. सो असा एक जागा शोधायचा फक्त तुम्ही. म्हणजे इथली जागा शोधली पहा मी. म्हणजे मला हे शोधायचं की इथे कोण आहे, तिथे कोण आहे, तिथे कोण असतं माहिती का. तिथे कोण असतं मुलांना, कोण असतं इथे. याचा कोफॅक्टर इथे, याचा कोफॅक्टर इथे असतो. म्हणजे 3चा कोफॅक्टर असतो तिथे, 3चा कोफॅक्टर असतो तिथे, बरोबर ना. सो बघा बरं 3 ला क्लोज करा. काय म्हणतो 3 × 1 इज 3 -4 3 -4 किती रे 3 -4 ओके इज -1. सो इथे मुलांना -1 असला पाहिजे, बरोबर. म्हणजे ना हे मायनस मायनस प्लस बनतं. इथे ऍक्च्युअल मध्ये हाफ असला पाहिजे, हाफ. असं कोणता ऑप्शन हाफ आहे असा, मला असं वाटतं हा आहे. बाकी कुठेच हाफ नाही. बाकी कुठेच हाफ नाही. दॅट मीन्स हा आपला इथे आन्सर असणार आहे. ऑप्शन नंबर बी हा आपला इथे मुलांना आन्सर असणार आहे. तुम्ही चेक करा त्याचा इन्व्हर्स काढून पहा, तुम्ही तोच येणार आहे आन्सर, तोच येणार आहे. आय होप तुम्हाला हे समजलं. ओके, जाऊ मग मी पुढे. पहा रे आता काय काहीतरी मेन्शन केलं. ओके, देन व्हॅल्यू ऑफ XYZ काय असेल म्हणे. हे पहा, या दोघांचं मल्टिप्लिकेशन ज्यावेळेस तुम्ही कराल, अरे या दोघांचं ज्यावेळेस तुम्ही मल्टिप्लिकेशन कराल ना मुलांना, x 3y 3z x + 3y + 3z, बरोबर ना. देन सेकंड रो फर्स्ट कॉलम x 4y 4z x 4y 4z. देन थर्ड रो पहा x 3y 4z x 3y 4z. ओके, and that is equal to इथे पहा 12 15 13. ओके, पहा यार असं आहे ना, हे अशी XYZ ची व्हॅल्यू शोधा यार, की याची व्हॅल्यू 12 असली पाहिजे, याची व्हॅल्यू 15 असली पाहिजे, याची व्हॅल्यू 13 असली पाहिजे. सॉल्व्ह करत नका बसू हे मॅट्रिसेसच्या मेथडने. असा इथून ऑप्शन मधून x असा व्हॅल्यू शोधा की हे असं असलं पाहिजे. बघू ऑप्शन नंबर 1 1 2 3 1 टाका 2 टाका 3 टाका 1 2 टाकला तर 6 3 टाकला तर 9. ओके, 9 + 16 बनतात. नाही रे, हे नाही बनत आहे, समजतं. असं शोधायचं तुम्हाला. 3 2 1 3 टाकू का 3 1 टाकू का 3 बनतो. इथे 6 पाहिजे, इथे 1 टाकू का 3 बनतो. अरे बनतो ना हा 12. मी म्हणलं ठीक आहे चलो, हा याला पण करतो का मग सॅटिस्फाय. चला 3 टाका 3 + 2 टाका 4 × 2 इज 8 1 टाका +4 काय बनतं रे हे 12 + 3 15. अरे आहे ना 15. हा आता ह्याला तुम्ही इथे पण टाका 3 6 4 नको रे बाबा, समजतं का 4 13 आहे इथे. ओके, दॅट मीन्स ऑप्शन नंबर बी हा आपला इथे आन्सर आहे. ओके, जातोय पहा पुढे. येस, हा झाला क्वेश्चन. देन क्वेश्चन नंबर 9 पहा रे मुलांना. क्वेश्चन नंबर 9, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. काय विषय पहा, एलिमेंट ऑफ सेकंड रो अँड थर्ड कॉलम इन द इन्व्हर्स ऑफ दिस थिंग. हे पहा, याच्या इन्व्हर्समध्ये त्याचा इन्व्हर्स माहिती आपल्याला 1/mod A इंटू इथे असतो ॲडजॉइंट ऑफ ए. एलिमेंट ऑफ सेकंड रो अँड थर्ड कॉलम म्हणजे इथला एलिमेंट कोण आहे असं आपल्याला ते विचारतात. समजतं का, इथला एलिमेंट कोण आहे माहिती आपल्याला. याचा कोफॅक्टर इथे, याचा कोफॅक्टर इथे असतो. मग याचा कोफॅक्टर इथे असला पाहिजे, याचा कोफॅक्टर इथे लिहायचं तुम्हाला. मग 0चा कोफॅक्टर म्हणजे क्लोज करायचं, बरोबर ना.
काय रे हे 0 -2 -2 बनला पाहिजे की नाही इथे, -2 बनला पाहिजे की नाही, मग लिहिला मी तिथे. अरे बाबा थांबा, ओके थोडासा विषय झाला इथे. मला असं वाटतं तो साईन दिला पाहिजे होता इथे, तो साईन कन्सिडर केला पाहिजे होता आपण. कोणता साईन समजतं का? तो याचा कोफॅक्टर ना, याचा कोफॅक्टर काय हा, थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम, 3 + 2 5 ना, 5 इज ऑड असेल तर कोफॅक्टर उलटा बनत असतो. सो प्लस करायचं इथे, काय करायचं प्लस करायचं. ओके मग पहा यार आता बस मॉडेचं व्हॅल्यू फाइंड करा. पारे 1 इंटू क्लोज करा. ओके काय रे 1 0 0 1 1 0 0 1. ओके देन -2 इंटू 2 0 -1 2 0 -1 1 प्लस 1 इंटू 2 1 -1 2 1 -1 0. ओके चेक करा किती म्हणतं आहे, 1 म्हणतं. हे किती म्हणतं 2 -0 -4 म्हणतो. हा किती म्हणतो यार 0 + 1 + 1. ओके हा -2 म्हणतो यार, टाका इथे -2 टाकून टाक. हे -2 + 2 डिवाइड बाय -2 इज -1. सो तिथे जो एलिमेंट आहे ना तो -1 आहे. किती -1. दॅट इज ऑप्शन नंबर सी. हा मुलांना आपला इथे आन्सर बनला पाहिजे. ओके जातो मग नेक्स्ट. पारे क्वेश्चन नंबर 10 काय म्हणताय. इफ अ मॅट्रिक्स ए मॅट्रिक्स दिलाय अँड इट्स इनवर्स इज ओके ठीक आहे म्हणलं. ओके मग ते म्हणतात देन व्हॅल्यू ऑफ A23 म्हणजे इथे कोण येतं रे तिथे. अबे इनवर्स मध्ये इथे कोण येतं, याचा जो कोफॅक्टर असतो तो असतो इथे. कोफॅक्टर म्हणजे ऍक्च्युअली कोफॅक्टर बोललं नाही पाहिजे खरं तर, असं असतं नीट पहा. काय त्या मॅट्रिक्सचा इनवर्स ए मॅट्रिक्सचा इनवर्स हा 1 डिवाइड बाय मॉड ए असतं इंटू ॲडजॉइंट ऑफ ए असतं. हे मान्य आहे. सो 1 डिवाइड बाय मॉड ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. हे पहा ॲडजॉइंट ऑफ ए मध्ये इथे कोण येतं, एवढंच बघायचं तुम्हाला. इथे कोण येतं ॲडजॉइंट ऑफ ए मध्ये, जर का ते तुम्ही पाहिलं 0 नाही बरं सर्कल करतोय जस्ट मी इथे कोण येतं जर का तुम्ही ते पाहिलं तर तो डिवाइड बाय हा मॉड ए कराल तर इनवर्स मध्ये इथे कोण येतं हे तुम्हाला समजेल. समजलं का. ॲडजॉइंट मध्ये इथे कोण येत असतं, याचा कोफॅक्टर तिथे येत असतो, याचा कोफॅक्टर इथे येत असतो. बरोबर बघायचा कोफॅक्टर काय 5 -3 दॅट इज 8. लिहू इथे मी 8 लगेच 8 नका लिहू थांबा. याचा कोफॅक्टर काढला ना, थर्ड रो सेकंड कॉलम 3 + 2 5 ऑड आहे. ऑड असेल तर कोफॅक्टरचा रिव्हर्स साईन होत असतो. म्हणजे इथे काय होत असतो मुलांना, किती होता रे तो 8 आला होता, मग इथे -8 लिहिलं पाहिजे. आता बस तुम्हाला काढायचं आहे डिटर्मिनंट ऑफ ए. किती काढायचं मुलांना तुम्हाला, डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड करायचा आहे. ओके तर सांगा रे याचा करा डिटर्मिनंट तुम्ही फाइंड. ओके करू का पहा 1 इंटू 28 -30 -2 0 इंटू एनिथिंग 0 देन -1 इंटू काय रे 18 -0 दॅट इज 18. सो आन्सर काय बनतं रे हे -20 बनतं. पहा लिहा इथे -20. सो -8 बाय -20 मायनस कॅन्सल. सो आन्सर शुड बी 4/10 म्हणजेच 2/5. काय असला पाहिजे मुलांना आन्सर 2 डिवाइड बाय 5 हा आपला इथे आन्सर असला पाहिजे. दॅट इज ऑप्शन नंबर ए हा आपला इथे आन्सर असला पाहिजे. अरे जाऊ मग मी पुढे. सी गाईज क्वेश्चन नंबर 11 काय म्हणतं पहा. क्वेश्चन नंबर 11 मध्ये एक ए मॅट्रिक्स दिलाय त्यांनी जो की आहे 2 3 1 -2. मी म्हटलं ठीक आहे चलो ए इनवर्स आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके ए इनवर्स ते बोलतोय अल्फा इंटू ए म्हणे. मी म्हटलं ठीक आहे अल्फाचा व्हॅल्यू फाइंड करायचा आहे. एक गोष्ट आपल्याला माहिती ए इंटू ए इनवर्स हा असतो आहे बरोबर. सो ए आहे आपल्याकडे 2 3 1 -2 इंटू ए इनवर्स. मुलांना ए इनवर्स म्हणजे अल्फा इंटू ए आहे ना, म्हणजे यालाच अल्फानी करा मल्टिप्लाय, म्हणजे 2 अल्फा 3 अल्फा अल्फा -2 अल्फा आणि यांचा जो प्रोडक्ट येणार आहे तो असला 1 0 0 1 असा असला पाहिजे. मग तुम्हाला अल्फाचा व्हॅल्यू शोधायचा आहे ना, सोपं आहे खूप सोपं आहे. करा या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. काय रे 4 अल्फा + 3 अल्फा. समजलं तुम्हाला. हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर इथे अशा गोष्टी लिहिताय तुम्ही. इथे काय लिहिताय तुम्ही 4 अल्फा + 3 अल्फा म्हणजे 7 अल्फा. काही नका करू पुढे. 7 अल्फाचा व्हॅल्यू मुलांना 1 असला पाहिजे. 7 अल्फा जर का 1 असेल तर अल्फा हा 1 डिवाइड बाय 7 असेल. किती 1 डिवाइड बाय 7 असेल. ओके पुढे पहा नेक्स्ट. ए मॅट्रिक्स दिलाय त्यांनी आणि 10b पण दिलाय. ते म्हणतात बी इज अ इनवर्स ऑफ मॅट्रिक्स ए म्हणे. मला ठीक आहे यार बघा ए आणि एचा इनवर्स याचा आन्सर तर आय असला पाहिजे की नाही. समजतं की नाही तुम्हाला हे. मग ए मॅट्रिक्स काय पहा बरं. ए मॅट्रिक्स काय आहे इथे तर हा 1 -1 1 2 1 -3 1 1 1 असा आहे. सो मॅट्रिक्स ए इंटू त्याचा इनवर्स.
हे बी हा एचा इन्व्हर्स आहे म्हणजे बी. मग बी सांगा बरं किती, तो 10 तिकडे जाऊन डिवाइड होतो ना, म्हणजे 4/10, 2/10, 2/10, -5/10, 0/10, α/10, 1/10, -2/10, 3/10. समजतं का रे तुम्हाला? हे असं असला पाहिजे की नाही? आणि या दोघांचा प्रोडक्ट जो आहे तो बनला पाहिजे आय, मीन्स आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 0 1 0 0 0 1 हे असं बनलं पाहिजे. अरे क्लिअर आहे तुम्हाला हे? आता मग विचारतात काय ते, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ अल्फा. बघा काय, आता कोणतं प्रोडक्ट करायचं हे तुम्हाला ठरवायचं. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम प्रोडक्ट जर का केलं तर अल्फा कुठे येणारच नाही, काही करण्याचं पण गरज नाही. फर्स्ट रो सेकंड कॉलम कुठे आहे? अल्फा येतच नाही ना. फर्स्ट रो थर्ड कॉलम मध्ये अल्फा येणार आहे, अल्फा येणार आहे या प्रोडक्ट मध्ये. मग पहा, फर्स्ट रो थर्ड कॉलम, मग फर्स्ट रो थर्ड कॉलम मल्टिप्लाय केल्यानंतर लिहायचं पण फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम मध्येच असतं, म्हणजे 0 आन्सर येणार आहे याचा. तुम्हाला समजतं का? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय केलं की लिहितो पण आपण फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये, फर्स्ट रो सेकंड कॉलम मल्टिप्लाय केल्यानंतर लिहितो पण आपण फर्स्ट रो सेकंड कॉलम मध्ये. म्हणून मुलांना फर्स्ट रो थर्ड कॉलम मल्टिप्लाय केल्यानंतर लिहितो पण आपण फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम मध्येच लिहित असतो. अरे करा बरं मग, फर्स्ट रो सेकंड थर्ड कॉलम काय, 2/10, देन -α/10, देन 3/10 आहे, 3/10. ओके, अँड दॅट इज इक्वल टू काय लिहितो इथे मी? 0 लिहितो. मग शोधा असं अल्फाचं व्हॅल्यू की हे असं बनतं. मला तर वाटतं 5 बनलं पाहिजे अल्फाचं व्हॅल्यू. किती रे? 5. सो आन्सर शुड बी ऑप्शन नंबर डी. पहा ना, 5 टाकाल, 3 + 2 is 5 -5 is 0, तर 0 बनेल ना. ओके, नेक्स्ट क्वेश्चन सोपा आहे. काय पहा, इफ अ मॅट्रिक्स ए असं काहीतरी आहे म्हणे. म्हणलं ठीक आहे, देन इट्स इन्व्हर्स. मग याचा इन्व्हर्स काय असेल असं ते विचारतात. पहा काय, 3a³ + 2a² + 5a + i इज इक्वल टू 0 असं ते क्लेम करताय. मी म्हणतो दोन्ही साईडला ए इन्व्हर्सने मल्टिप्लाय करा. पहा, दोन्ही साईडला ए इन्व्हर्सने मल्टिप्लाय करा. इथे पण ए इन्व्हर्स, 0 × ए इन्व्हर्स तर 0च बनणार. 0 × एनिथिंग 0. पहा इथे 3 समजतं तुम्हाला. a³ × ए इन्व्हर्स, मी याला ए इन्व्हर्स, a³ ला मी a × a² लिहू शकतो ना, +2 a इन्व्हर्स × a इन्व्हर्स × a² ला मी a × a लिहू शकतो ना रे, प्लस a इन्व्हर्स × 5a, सो 5 ॲज इट इज a इन्व्हर्स × a लिहितोय, प्लस a इन्व्हर्स × i इज नथिंग बट a इन्व्हर्स गाईज, अँड दॅट इज इक्वल टू 0 यार. हे समजलं तुम्हाला? आता मग पहा, a × a इन्व्हर्स i म्हणजे 1 बनतो, a × a इन्व्हर्स i म्हणजे 1 बनतो, a × a इन्व्हर्स i म्हणजे 1 बनतो यार. मग पहा बरं, a इन्व्हर्सचा व्हॅल्यू काय बनतो? सो गाईज a इन्व्हर्सचा व्हॅल्यू काय बनतो? हे सर्व तिकडे जातं मायनस बनतं. हे पहा, 3a² तिकडे जातं -3a² बनतो. म्हणजे ठीक आहे यार. हे पहा, हे 1 बनलाय बरं. हे 2a तिकडे जातं -2a बनतो. हा i. ओके, 5i तिकडे गेला की -5i बनतो. मग एक काम करा ना, मायनस साईन जर का तुम्ही इथे कॉमन कराल, ओके, तर 3a² + 2a + 5i बनेल की नाही? ओके, दॅट मीन्स ऑप्शन नंबर सी गाईज हा आपला इथे आन्सर असणार आहे. ओके, असे नेक्स्ट क्वेश्चन. इफ फॉर मॅट्रिक्स a³ हे i आहे असं ते क्लेम करतात. बघा काय, a³ i म्हणा, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a इन्व्हर्स? a³ i म्हणजे a × a² i, a × a³ म्हणजे a × a² हा i आहे. अबे पण आपल्याला माहिती ना, a × a इन्व्हर्स हा i असतो. अरे म्हणजे a इन्व्हर्स हे a² आहे. डन, a इन्व्हर्स हे a² आहे. ओके, a इन्व्हर्स हे a² आहे हे तुम्हाला इथे लगेच समजलं पाहिजे असं. ओके, मग पहा, जाऊ का पुढे? पहा नेक्स्ट क्वेश्चन. पहा, होत आहेत 5-5, 6-6 सेकंडमध्ये पण होत आहेत काही क्वेश्चन. ओके, एक मॅट्रिक्स आहे हा असा, देन त्याचा ॲडजॉइंटचा डिटर्मिनंट किती आहे असं ते आपल्याला विचारतात. मला असं वाटतं याची प्रॉपर्टीज पाहिली होती. ॲडजॉइंटचा डिटर्मिनंट काय असतो माहिती का? mod a raised to power n - 1 असं काहीतरी असतं बहुतेक. अशीच प्रॉपर्टी होती ना ती. रॉंग असेल तर प्लीज करेक्ट करा बरं मला. ओके, ना mod a करा बरं याचा मॉड, आणि मग त्याचा रेस्ट टू पॉवर n - 1 करायचा. n तर तुम्हाला माहिती 3 आहे, 3/3चा मॅट्रिक्स हा. सो 3 - 1 दॅट इज 2 बनतो. सो मॉड ए फाइंड करा, बस रेस्ट टू पॉवर 2 करा, आन्सर तुम्हाला इथे मिळून जाईल. ओके, जाऊ मग मी पुढे. नाव सी क्वेश्चन नंबर 16 मुलांना. काय रे क्वेश्चन नंबर 16 मध्ये या तिघांचा जो प्रोडक्ट आहे, या तिघांचा प्रोडक्ट जो काही येईल त्याला म्हणतात ते पी. आणि मग त्या पी मध्ये p22 काय असणार म्हणे? 22 म्हणजे काय? सेकंड रो सेकंड कॉलम वरती काय असणार हे आपल्याला ते विचारतात. मी म्हणलं ठीक आहे, प्रोडक्ट करूया आधी आपण. ओके, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम करा बरं मल्टिप्लाय. -1 -4 0 -1 -4 is -5. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम झाला. फर्स्ट रो सेकंड कॉलम -2 0 -12 -5
14 ना, फर्स्ट रो सेकंड कॉलम डन. सेकंड रो फर्स्ट कॉलम. ओके पहा काय, -2 -6 0, -2 -6 -8. देन सेकंड रो सेकंड कॉलम -4 0 -16. ओके -20. देन थर्ड रो फर्स्ट कॉलम -3 -8 -3 -8 -11 0 -11. देन पहा -6 0 -20. ओके -26 ना, -6 0 -20 -26 बनला रे बाबा. ओके यार हे कधी मल्टिप्लिकेशन पण चुकेल सांगू नाही शकत काय, घाई गडबडीत काय जरी चुकीचं झालं तर अवघड आहे. पहा आता बघा काय नीट बघा, तुम्हाला काय करायचं आहे, P22 काढायचं आहे. म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये काय असेल हे शोधायचं आपल्याला. हे पहा हे असेल काहीतरी मॅट्रिक्स, सेकंड रो सेकंड कॉलम म्हणजे इथेच ना, समजतं का? इथेच म्हणजे बेसिकली माहित नाही आता किती रोज वगैरे आहेत इथे, चेकच करू ना. बरोबर इथे जितके रोज असतात 3, तिथे 3 रोज असतात. इथे जितके कॉलम तिकडे तितकेच कॉलम असतात. म्हणजे 3 कॉलम आहेत ना, इथे पण 3च कॉलम असतील मग असे. ओके असं काहीतरी बनणार आहे. ते म्हणतंय P22 काय म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये, सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये काय हे आपल्याला ते विचारत आहे. या सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये काय लिहित असतो माहिती का? बघा सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये कधी लिहायचं असतं माहिती का? जेव्हा इथून सेकंड रो आणि सेकंड कॉलम यूज करतो ना मल्टिप्लिकेशन मध्ये, तेव्हाच तिथे सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये लिहायचं असतं. सो 40 0, सो आन्सर शुड बी 40. आन्सर किती असला पाहिजे मुलांना? 40. दॅट इज ऑप्शन नंबर डी 40. हा आपला इथे आन्सर असला पाहिजे. ओके जातो पुढे. काय म्हणता पहा, एक्स दिलाय, डी दिलाय, ए दिलाय. ते म्हणतात एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू डी. बघा काय, एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू डी असं ते क्लेम करतात. बट ए इनवर्स इकडे आला तर ए एक्स इज इक्वल टू डी बनणार की नाही? बरोबर. व्हॉट इज ए? पहा ए इथे लिहितोय मी. काय रे बाबा, 1 -1 -2, देन 2 1 1, देन 4 -1 -2. ओके ए इंटू एक्स. व्हॉट इज एक्स? एक्स वाय झेड लिहितो इथे मी, एक्स वाय झेड. आणि याचा जो आन्सर आहे ना, तो आन्सर आहे पहा डी. पहा डी 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 3 5 11. किती रे? 3 5 अँड देन 11 हे असं आहे म्हणे. बरोबर. मग एक काम करा यार, करा मल्टिप्लिकेशन यांचं. एक्स -y -2z. पहा एक्स -y -2z याचा जो आन्सर आहे, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम यूज केला इथे पण, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये म्हणजे 3 असला पाहिजे. याचा आन्सर मला 3 असला पाहिजे. बरोबर. देन पहा रे 2x y z काय काय 2x + y + z याचा व्हॅल्यू मुलांना 6 असला पाहिजे. देन 4x - y - 2z, 4x - y - 2z याचा व्हॅल्यू मुलांना 11 असला पाहिजे. बस तुम्हाला ऑप्शनमध्ये चेक करायचं की कोणता x y z चा व्हॅल्यू बरोबर ना, हे याला सॅटिस्फाय करेल. x व्हॅल्यू 1 टाकू का इथे, 1 इथे 0 आणि इथे 2. बनतो का तो? नाही बनत. पहा ना बनतो का? नाही बनत. म्हणजे पहिलं ऑप्शन तर 100% रॉंग. म्हणजे तुम्हाला असा एक्स वाय झेडचा कॉम्बिनेशन चूज करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे की जो या तिघांना पण सॅटिस्फाय करेल. मग हा तुम्ही टाकू शकता ना इथे एक्स वाय झेडचे व्हॅल्यूज. बरोबर. आणि मग इतकंच चेक करा मुलांनो की कोणता एक्स वाय झेडचा कॉम्बिनेशन या तिन्ही इक्वेशनला सॅटिस्फाय करतो. इन केस या कॉम्बिनेशननी एका इक्वेशनला जरी लाईक सॅटिस्फाय नाही केलं तर समजून घ्यायचं की हा रॉंग आन्सर आहे. ओके सो असं शोधायचं आहे तुम्हाला. आय होप तुम्हाला हे क्लिअर आहे. जाऊ मग मी पुढे. हे तर लय सोपं आहे. मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल म्हणजे या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढू शकतो असं ते म्हणतात. हे बघा, मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढू शकतो म्हणजे याचा जो डिटर्मिनंट आहे ना दॅट इज नॉट इक्वल टू 0 करायचं फक्त. होईल का रे याचा डिटर्मिनंट काहीतरी बनेल की नाही? दॅट इज नॉट इक्वल टू 0 इतकं फक्त तुम्हाला मॅच करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग लॅम्बडाचा इथे व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. म्हणजे लॅम्बडा इज नॉट इक्वल टू समथिंग काहीतरी होईलच शेवटी तो. ओके सो हे खूपच भयानक असं सोपं क्वेश्चन आहे पहा. ओके आता इतके सोपे क्वेश्चन पण येतील की नाही थोडंसं डाऊटफुलच आहे. बट मोस्ट प्रोबेबली यावर्षीचा जो पेपर आहे कदाचित सोपा असेल अरे. कारण की तुम्हाला माहिती जेईचा एक्झाम पण सोपा होता. ओके म्हणजे जसे जेईचे आधी पेपर असायचे त्याच्यापेक्षा डेफिनेटली खूप सोपा होता. मे बी बिकॉज ऑफ कोविड. पहा तुमच्या बोर्डचा एक्झाम पण मला असं वाटतं की कदाचित सोपा असेल. आणि समजा जर का बोर्डचा एक्झामिनेशन सोपा ठरला ना, समजून घ्यायचं की सीईटीचं पण एक्झामिनेशन कदाचित सोपाच निघणार आहे, सिम्पलच निघणार आहे. ओके पहा याचा इन्व्हर्स काय आहे म्हणे. अरे बाबा याचा इन्व्हर्स काय आहे आपल्याला असं ते विचारतात. ओके शोधा रे. इन्व्हर्स म्हणजे माहिती ना 1/mod a इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. बरोबर की ना. सांगायचं मॉड ए काय. मॉड करा बरायचा 4 - -6 that is 10. बरोबर ना. सो 1/10
सो 1 डिवाइड बाय 10 करायचा. ॲडजॉइंट ऑफ ए म्हणजे याचा ॲडजॉइंट शोधायचा तुम्हाला. बरोबर. काय रे याचा, हे बघा ॲडजॉइंटमध्ये इथे इथे या जागी काय लिहायचं असतं माहिती ना तुम्हाला. या जागी मुलांना काय लिहिता, याचाच कोफॅक्टर. काय असतो याचा कोफॅक्टर? 4 आहे यार, सिंपल. बरोबर. या जागी काय लिहिता, या जागी याचा कोफॅक्टर लिहिता. बरोबर ना, म्हणजे 1. माहिती ना तुम्हाला हे. ओके. त्याच्यानंतर या जागी काय लिहिता माहिती का तुम्ही, त्या जागी तुम्ही याचा कोफॅक्टर लिहिता. ओके. डायगोनलच्या पोझिशनवरती जे कोणी आहेत त्यांचेच कोफॅक्टर लिहायचे असतात. पण त्याच्यानंतर इथे याचा कोफॅक्टर, इथे याचा कोफॅक्टर, इथे काय लिहिणार आहे मी, इथे याचा कोफॅक्टर, म्हणजे याला क्लोज करा. 3 बनतं ना, पण -3 लिहा. तुम्ही म्हणणार का, अबे हा काय आहे, हा फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे 1 + 2 दॅट इज 3. ऑड असल्यामुळे मुलांना रिव्हर्स करायचं असतं. याचा कोफॅक्टर भले 3 नाही येतोय, -3 आहे, कोफॅक्टरला -3 करायचं असतं. मला वाटतं बस झालं बहुतेक. 4 1 -3 10. ओके. मॅच होतोय की नाही? नाही, 4 1 -3 4 1 -3. इथे पण तो सेम कॉम्बिनेशन आहे. मग करायला लागेल. थांबा. इथे काय लिहिणार रे, इथे लिहिणार तुम्ही याचा कोफॅक्टर. करायला क्लोज करा. -2 दिसतं की नाही, बट -2चा रिव्हर्स साइन, बिकॉज फर्स्ट रो सेकंड कॉलम, सॉरी उलटा, सेकंड रो फर्स्ट कॉलम. 2 + 1 is 3 असेल, ऑड असेल तर रिव्हर्स करायचा असतो. मायनर हा पहा मुलांना, इथे जे तुम्ही लिहिताय याचा कोफॅक्टर मायनर तर -2 आहे, बट त्याचा रिव्हर्स इज +2, सो इथे लिहायला लागणार आहे तुम्हाला +2. सो आन्सर शुड बी गाईज ऑप्शन नंबर डी. ओके. पहा आता, किंवा तुम्ही इथे असंही समजू शकता यार, खूप काही लोड ना घेऊ, काही नाही करायचं असतं. इनवर्स ऑफ मॅट्रिक्स याचा डिटर्मिनंट 1/mod A इंटू डायगोनलवाले ॲज इट इज. हे पहा, डायगोनलवाले असे उलटे करायचे, क्रॉस करायचे. बरोबर. इथे पण ना, इथे हे जे दिसतात ना तुम्हाला, यांचे फक्त साइन रिव्हर्स करायचे. म्हणजे इथे 3 असेल तर -3 करायचं, इथे -2 असेल तर +2 करायचं. साइन रिव्हर्स करायचा मुलांना. काय साइन रिव्हर्स करायचं तुम्हाला, बाकी काही नाही. इतकं लक्षात ठेवा फक्त. नासिक क्वेश्चन नंबर 20 काय म्हणताय पहा. हे पहा, एक असं मल्टिप्लिकेशन हे असं दिलंय, तर XYZचं व्हॅल्यू ते तुम्हाला शोधा म्हणतात. मला वाटतं हे सोपं आहे. करा बरं हे मल्टिप्लिकेशन. x y z किती आहे, 0 आहे. असं शोधा की तिघांचं ॲडिशन 0 पाहिजे. पहा, या तिघांचं ॲडिशन 0 आहे का, नाही, रॉंग आहे. तिघांचं ॲडिशन 0 आहे का, नाही रे, कुठे 0, रॉंग आहे. या तिघांचं ॲडिशन 0 आहे का, आहे. या तिघांचं ॲडिशन पण 0 आहे, म्हणजे या दोघांमधला कोणता तरी आन्सर. पहा, सेकंड रो फर्स्ट कॉलम, x -2y -2z, x -2y -2z. हा पाहिजे आपल्याला 3. बरोबर ना, हा आपल्याला 3 पाहिजे. पहा, हे टाकलं, 1 टाकला, -2 टाकला आणि इथे -3 टाकला, होतं का पहा 3. हे पहा, 1 टाकलं तर 1, 2 टाकला तर हा -4, -3 टाकला, -3 × -2 इज +6, 6 + 1 7 -4 3. अरे बनतोय ना 3. म्हणजे हे मे बी असू शकतो. आता चेक करा की हा जो आहे हा ऑप्शन, 1 टाकला 1, -2 टाकला +4 बनतो, 1 टाकला -2 बनतो. बरोबर ना. अबे हा पण तर 3 बनतोय, म्हणजे अरे हा पण असू शकतो. म्हणजे आता तिसरा इक्वेशन हा डिसाइडिंग फॅक्टर ठरणार आहे. पहा, थर्ड इक्वेशन हा याच्याशी मल्टिप्लाय, काय x 3y z, x 3y z इज इक्वल टू काय पाहिजे तुम्हाला, इथे 4 पाहिजे. किती पाहिजे, 4 पाहिजे. आता असा ऑप्शन चूज करा की 4 बनलं पाहिजे. पहा, टाकू का 1 2 -3 टाकू का, 1 2 -3 टाकू का, काय म्हणतं हे 1 + 6 -3. अरे हे बनतं ना, 4 बनतं ना. अरे म्हणजे हा असं ऑप्शन आहे आणि तिघांना सॅटिस्फाय केला आहे, म्हणून ऑप्शन नंबर सी इज आन्सर. ऑप्शन नंबर डी तुम्ही ट्राय करा, तिथे सबस्टिट्यूट करा, तो सॅटिस्फाय नाही करणार आहे. ओके, 100% नाही करणार आहे. सोपं आहे. बहुतेक हा परत आला वाटतं. हा जो मॅट्रिक्स आहे हा इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स आहे असं ते क्लेम करतात. इन्व्हर्टिबल आहे म्हणजे याचा इन्व्हर्स निघू शकतो. याचा इन्व्हर्स निघू शकतो म्हणजे याचा डिटर्मिनंट जो आहे ना मुलांना, दॅट इज नॉट इक्वल टू 0. डिटर्मिनंट हे नॉट इक्वल टू 0 आहे. मग होईल का रे, याचा डिटर्मिनंट कराल ना, लेफ्ट हँड साईडला काहीतरी बनेलच ना, लॅम्डाच्या फॉर्ममध्ये काहीतरी बनेलच. मग त्यातलं फक्त कॉन्स्टंट इकडे टाका, मग लॅम्डा इज नॉट इक्वल टू जे काही असेल ते आन्सर तुम्हाला नक्कीच येऊन जाईल इथे. ओके, सोपा क्वेश्चन होता पहा. नासिक क्वेश्चन नंबर 22 काय म्हणताय बघा रे. ए दिलाय, बी दिलाय, हे काढा म्हणतात. एक प्रॉपर्टी यूज करा बरं इथे, पहा नीट. बी इन्व्हर्स इंटू ए इन्व्हर्सचा इन्व्हर्स. एक प्रॉपर्टी अशी आहे पहा, एबीचा जो इन्व्हर्स असतो ना रे, तो काय असतो माहिती का, बी इन्व्हर्स इंटू ए इन्व्हर्स असतो. एबीचा इन्व्हर्स म्हणून ना बी इन्व्हर्स इंटू ए इन्व्हर्स असा असतो. सो याचा जो इन्व्हर्स आहे ना, तो याचा इन्व्हर्स इंटू याचा इन्व्हर्स असणार आहे. समजलं का. पण तुम्हाला तर माहिती
इन्व्हर्स इन्व्हर्स तोच मॅट्रिक्स असतो, इन्व्हर्स इन्व्हर्स तोच मॅट्रिक्स असतो. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये हे काढायचं म्हणजे तुम्हाला ए इंटू बी काढायला सांगतायत ते, पण ए तर माहिती, बी पण माहिती. हे पहा, ए लिहितोय मी इथे, इंटू मुलांना मी इथे बी पण लिहितोय यार, बरोबर ना. ए पण लिहिलाय, बी पण लिहिलाय, बस ए इंटू बी काढायचं तुम्हाला इथं. 0 2 2 -2 0 -2, then second row first column 0 2 done, then second row second column 3 0 3. So answer should be guys 2 - 2 2 3, 2 - 2 2 3. that is option number C. हा आपला इथे आन्सर बनतोय. ओके, पहा रे, सोप्पा आहे. परत पहा, असा ऑलरेडी आपण एक क्वेश्चन केला खरं तर. 4a³ + 2a² + 7a + i, हा ते म्हणताय की हे किती आहे, 0 आहे म्हणे. मग ए इन्व्हर्सचा व्हॅल्यू शोधा असं ते म्हणताय आपल्याला. मग मी एक काम करतोय, दोन्ही साईडला जरा ए इन्व्हर्सने मल्टिप्लाय करतोय. ओके, पाहून घ्या. काय दोन्ही साईडला अरे ए इन्व्हर्सने मल्टिप्लाय केलं, 0 × ए इन्व्हर्स 0च बनणार शेवटी. इथे म्हणतो 4 ए इन्व्हर्स इंटू, हे पहा, ए इन्व्हर्स इंटू a³ म्हणजे ए इंटू a². पहा 2च्या इथे ए इन्व्हर्स राहायचं, a² म्हणजे ए इंटू ए आर, प्लस गाईस ए इन्व्हर्स इंटू 7a. हे ए इन्व्हर्स इंटू हे 7ला इथे लिहितोय. ओके, इंटू ए आहे इथे, प्लस ए इन्व्हर्स इंटू आय, हा मुलांना ए इन्व्हर्स बनणार आहे शेवटी, अँड दॅट इज इक्वल टू 0. बरोबर. ए इन्व्हर्सचा व्हॅल्यू विचारतात ना ते, ए इन्व्हर्सचा आपल्याला व्हॅल्यू विचारतात ना इथे. मग पहा, हा तर आय बनतो, ए इन्व्हर्स इंटू ए इज आय, ए इन्व्हर्स इंटू ए इज आय, ए इन्व्हर्स ए इज आय. बरोबर. हा 4a² आहे, बट तिकडे गेला की -4a² होतो. म्हणलं ठीक आहे यार. हा 2a पण तो तिकडे गेला की -2a होतोय. म्हणलं ठीक आहे यार. हा 7 काही नाही, म्हणजे इथे ए इन्व्हर्स इंटू ए तर आहे ना, म्हणजे 7i तिकडे गेल्यानंतर -7i होणार आहे. अरे बरोबर की नाही. आणि हा जो आहे इकडे तो आहे ए इन्व्हर्स. सो ए इन्व्हर्सचा आन्सर मुलांना हा असा बनणार आहे. पहा असा कोणता ऑप्शन आहे का, मायनस साईन कॉमन करा बरं. 4a² 2a 7 आहे, 4a² 2a 7i सॉरी. ओके, अरे बट मायनस साईन कुठे इथे कॉमन भाऊ, हा ना, 4a² 2a + 7i, 4a² 2a 7i, मायनस साईन कॉमन केल्यानंतर हे असं बनलं पाहिजे. जातो पहा पुढे. नेक्स्ट क्वेश्चन, इव्हॅल्युएट द सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन. सोपं आहे, म्हणजे काय, आता हे खूप वेळेस झालेत असे सम्स. XYZचे 3 इक्वेशन आहेत. तुम्हाला हे इतकंच चेक करायचं आहे की इथे असं कोणतं कॉम्बिनेशन आहे का की तो याला सॅटिस्फाय करेल. याला नाही, तिघांना असा कोणतं कॉम्बिनेशन आहे का की तो तिघांना पण सॅटिस्फाय करेल. उगाच सॉल्व्ह करत बसाल थोडंसं कदाचित टाइम लागेल. सो बस इतकंच चेक करा की हा कोणता कॉम्बिनेशन आहे का. हा याने जर का तिघांमधलं एकाला जरी सॅटिस्फाय नाही केलं तर रॉंग बोलायचं. याने जर का तिघांना सॅटिस्फाय केलं, ओके डन, तो आपला आन्सर असं क्लेम करायचं डायरेक्टली. सो असं तुम्हाला शोधायचं की कोणता ऑप्शन आहे इथे जो की तिघांना सॅटिस्फाय करणार आहे. ओके, नाउ सी, इफ द प्रोडक्ट ऑफ मॅट्रिक्स B with the matrix A has the inverse C. Papa, product of matrix B with the matrix A has a inverse equal to C, but there's a value है -1 0 1 1 1 3 2 0 2. हा असा विषय आहे रे बाबा. बघा काय, product of matrix B with the matrix A has a inverse this thing. ते म्हणताय द व्हॅल्यू ऑफ ए इन्व्हर्स इज. हे पहा, तुम्हाला माहिती बी इंटू ए चा होल इन्व्हर्स इज, पहिले काय लिहायचं असतं, ए इन्व्हर्स लिहा, त्याच्यानंतर लिहा बी इन्व्हर्स, अँड दॅट इज इक्वल टू. ओके, दॅट इज इक्वल टू गाईस, हे आहे ना इथे -1 0 1 1 1 3 2 0 2. क्लिअर आहे तुम्हाला. आता पहा काय सांगतोय मी. म्हणतोय तुम्हाला इथे ए इन्व्हर्स आहे, इथे असंच राहू द्या. बी इन्व्हर्स आहे, मला ठीक आहे राहू द्या. इथे तुम्ही बी नी मल्टिप्लाय करा. कशाने? बी, सॉरी, इकडे पण बी नी मल्टिप्लाय करा. इकडे पण बी नी केलं ना, मग याच्या पण इकडे बी नी करा. ओके, काय बी पहा ना, 2 6 4 1 0 1 -1 1 -1. तुम्हाला समजणार आहे. याच्या इकडे मल्टिप्लाय केलं तर याच्या पण इकडेच करायचं असतं, आधी नसतं करायचं. आता मग तुम्ही मला सांगा, बी इन्व्हर्स इंटू बी जो असतो तो तर आय बनतो, आयडेंटिटी मॅट्रिक्स बनतो तो, बरोबर ना. मग इथे ना फक्त ए इन्व्हर्सच राहणार आहे लेफ्ट हँड साईडला, आणि मग राईट हँड साईड तुमची आहे नाही. राईट हँड साईड तर आहेच ना तुमची. इथे बघायचं काय बनतं मग. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम -2 0 -1 इज -3. फर्स्ट रो सेकंड कॉलम -6 0 1 -6 + 1 -5 बरोबर.
बस सेकंड एलिमेंट -5 असं कोणी आहे का इथे? एकच तर आहे, नाही 2 आहेत, सॉरी. सेकंड एलिमेंट -5 तसे 2 आहेत. पहिला एलिमेंट -3 असे पण 2च आहेत. ओके बाबा, ठीक आहे, चलो. थर्ड एलिमेंट दोघांचे सेम आहेत का तिथे? नाही. आता थर्ड एलिमेंटमध्ये येऊन जाईल आन्सर. फर्स्ट रो थर्ड कॉलम, -4 0 -1 इज -5. सो इथे पण -5, सो -5 वाला आन्सर चूज करा रे. पहा -5 वाला. पूर्ण मल्टिप्लिकेशन करत बसायचं नाही आपल्याला, बस लगेच बघायचं कोणता ऑप्शन सॅटिस्फाय करतोय. बरोबर ना? इथे -5 असणारा एकच तर ऑप्शन आहे, हा पण नाहीये, हा पण नाहीये, हा पण नाहीये. लिहा ना मग तो ऑप्शन नंबर बी, आपला इथे आन्सर असणार आहे. ओके, जातो का पुढे? नेक्स्ट सम, क्वेश्चन नंबर 26 गाईज. काय रे? लेट ए अँड बी. ए हा क्वेश्चन झाला रे, 5 आन्सर होता याचा. ऑलरेडी याच असाइनमेंटमध्ये हा क्वेश्चन आधी पूर्वी झालेला आहे, सेम क्वेश्चन. ओके, पहा बहुतेक हा पण झालाय का? अरे यार, काही क्वेश्चन्स थोडेसे रिपीट झालेत एंड वाले. तर पहा ना, त्यांनी इथे बी इन्व्हर्स इंटू ए इन्व्हर्सचा इन्व्हर्स काढा बोलतात ना. बरोबर, तुम्हाला माहिती नाही प्रॉपर्टी. पहिले याचा इन्व्हर्स करायचा असतो, त्याच्यानंतर याचा इन्व्हर्स करायचा असतो. बरोबर ना? इन्व्हर्सचा इन्व्हर्स एच असतो, इन्व्हर्सचा इन्व्हर्स तोच असतो. म्हणजे ए बी करायला सांगतात ते, बरोबर. ए पण दिलाय, बी पण दिलाय, बस मल्टिप्लिकेशन करायला सांगतात. ऑलरेडी हा क्वेश्चन झालेला आहे. ओके, तुम्ही पाहून घेऊ शकता. नाव सी. हा, आता हा आहे पहा, डिफरंट क्वेश्चन आहे. ए अँड बी आर 2 स्क्वेअर मॅट्रायसेस सच दॅट. ते म्हणतात बी इज इक्वल टू -a इन्व्हर्स इंटू बी इंटू ए. हे असं आहे असं ते म्हणतायत, बरोबर. मग ते म्हणताय आपल्याला की a प्लस बीचा होल स्क्वेअर हा किती असेल म्हणे. हे पहा, a प्लस बीचा होल स्क्वेअर म्हणजे a प्लस बी इंटू ए प्लस बी. a प्लस बीचा होल स्क्वेअर म्हणजे a प्लस बी इंटू ए प्लस बी. अरे a इंटू ए इज a स्क्वेअर, a इंटू बी इज ab, b इंटू ए इज ba, b इंटू बी इज b स्क्वेअर. अरे हे आधी तुम्ही समजून घ्या. याचंच व्हॅल्यू किती असं ते म्हणतात. मी काय म्हणतोय, दोन्ही साईडला जरा एनी मल्टिप्लाय केलं तर काय होईल बघायचं का. इथे पण एनी करतोय, इथे पण एनी करतोय. ए इंटू ए इन्व्हर्स तर आय बनतो ना रे. आय म्हणजे 1 मध्ये सोडून द्या रे. म्हणजे ए बी हा मायनस ऑफ बी ए आहे हे समजायला हवं तुम्हाला. ए बी हा मुलांना मायनस ऑफ बी ए आहे. मायनस बी ए प्लस बी ए कॅन्सल होतो, म्हणजे याचा जो आन्सर आहे तो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बनणार आहे. हे पहा, ए बी बी ए हे ट्वाईस ए बी नसतं होत, कारण की मॅट्रायसेस मल्टिप्लिकेशनमध्ये ए बी आणि बी ए हे वेगवेगळे असतात. आणि हे गिव्हन डेटा प्रमाणे आपल्याला असं समजलेलं आहे की ए बीचा आन्सर मायनस ऑफ बी ए. सो मायनस ऑफ बी ए प्लस बी असंही कॅन्सल होतं. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इतकंच राहणार आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इतकीच गोष्ट राहणार आहे. दॅट इज ऑप्शन नंबर सी. हा आपल्या इथे मुलांना आन्सर बनतोय. ओके, नाव सी. नेक्स्ट, आय गेस झाला हा क्वेश्चन. ओके, समजतं ना. हे इज इक्वल टू 0 मेन्शन केलेलं आहे. दोन्ही साईडला तुम्हाला ए इन्व्हर्सने मल्टिप्लाय करायचं. ओके, आता एक्झॅक्टली मला आठवत नाही एक्झॅक्टली अशाच व्हॅल्यू झाल्यात का. मला असं वाटतं की झालेलं आहे. ओके, बट इन केस झालं जरी नसेल तर तुम्हाला ऑलरेडी असे 2 ते 3 क्वेश्चन झालेले आहेत आजच्याच सेशनमध्ये. काय करायचं असतं फर्स्ट स्टेप माहिती ना, दोनही साईडला ए इन्व्हर्सनी मल्टिप्लाय करायचं असतं. ओके, आणि पुढे प्रोसीड करा. सी क्वेश्चन नंबर 30. हा लास्ट क्वेश्चन आहे. सेम काइंड ऑफ क्वेश्चन आहे, बट चलो करूया आता. हा काय म्हणताय पहा, ए स्क्वेअर मायनस ऑफ ए प्लस आय इट इज इक्वल टू 0. ते म्हणतं ए स्क्वेअरचा व्हॅल्यू ए इन्व्हर्सचा व्हॅल्यू शोधा मला. हे पहा रे, ए इन्व्हर्सने दोन्ही साईडला जरा मी मल्टिप्लाय करतो. इथे ए इन्व्हर्सने ना मुलांना दोन्ही साईडला मी इथे मल्टिप्लाय केलेलं आहे. ए इन्व्हर्स इंटू 0 0च असतो. अरे हे पहा, आता ए इन्व्हर्स इंटू ए स्क्वेअर म्हणजे ए इंटू ए मायनस ऑफ ए इन्व्हर्स इंटू ए. ठीक आहे, ए इन्व्हर्स इंटू ए प्लस 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 ए इन्व्हर्स इंटू आय इज ए इन्व्हर्स. ओके, आय बनतो म्हणजे 1 बनतो. 1 इंटू ए इज ए मायनस ऑफ दिस आय ना प्लस ए इन्व्हर्स इट इज इक्वल टू 0. दॅट मीन्स गाइज ए इन्व्हर्स इज इक्वल टू मायनस आय तिकडे जाऊन प्लस आय बनतो, ए तिकडे जाऊन मायनस ऑफ ए बनतो. सो आन्सर शुड बी गाइज आय मायनस ऑफ ए. काय रे, आय मायनस ऑफ ए. दॅट इज ऑप्शन नंबर बी. हा आपला इथे आन्सर असला पाहिजे. दिस इज क्वेश्चन नंबर 30. लास्ट क्वेश्चन होता पाहिजे सेशनचा. तर पहा मुलांना, हा होता आपला मॅट्रायसेस. ओके, तर मॅट्रायसेसमध्ये जर का तुम्ही MST CET पॉईंट ऑफ व्ह्यू स्टडी कराल तर ना तिथे आपल्याला रिडक्शन मेथड किंवा रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन काहीही लागणार नाहीये. ओके, मेन काय माहिती आहे, तुम्हाला फक्त एक गोष्ट क्लिअर ठेवायची, ते इन्व्हर्जन मेथडनी इन्व्हर्स कसा शोधतो आपण, आणि मॅट्रायसेसच्या काही प्रॉपर्टीज आणि मॅट्रायसेसचं मल्टिप्लिकेशन. इतक्यावरती पण ना मॅट्रायसेसचा कोणताही क्वेश्चन असू द्या तो तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सो आय होप तुम्हाला हा आजचा सेशन एकदम व्यवस्थित समजलेला आहे. ओके, नेक्स्ट सेशनमध्ये आपण मॅट्रायसेसचे PYQ करणार आहेत. ओके, सो हे सेशन मी ते क्लोज करतो. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन बाय एव्हरीवन.